टॉपिक आहे आपला तर तर याच्यामध्ये त्याला काय शिकणार आहोत आपण त्या अगोदर पाहू. तर याच्यामध्ये आपल्याला लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर हे शिकायचे आहे. त्यानंतर 3 डायमेन्शनल 3D कोऑर्डिनेट सिस्टीम्स हा दुसरा पॉईंट. त्यानंतर तिसरा आहे पोझिशन वेक्टर ऑफ ए पॉइंट पी एक्स वाय इन अ स्पेस. हा तिसरा पॉईंट आपल्याला ह्या डीपीटी मध्ये शिकायचा आहे. तर आपण पहिल्यांदा अगोदर डेफिनेशन ऑफ लिनियर कॉम्बिनेशन काय डेफिनेशन आहे ती पाहणार आहोत. नाउ द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स इफ a1 a2 a3 a4 dash 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 an आर n व्हेक्टर्स. आता इथं आपण जर हे n व्हेक्टर असतील आणि m1 m2 m3 डॅश 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 mn आर n स्केलर हे स्केलर असतील, then the vector m1 a1 vector plus m2 a2 vector plus m3 a3 vectors plus dash 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 mn an vector. तर इथं हे जे लिहिलेलं आहे आपण याला लिनियर कॉम्बिनेशन म्हणायचं. therefore this is an if at least one scalar here mi is not zero, then the linear combination is non-zero linear combination. या पद्धतीने असतं. त्यानंतर एक्झाम्पल घेऊ. लेट ए वेक्टर अँड बी वेक्टर बी द वेक्टर अँड एम एन आर स्केलर, देन द वेक्टर सी वेक्टर इक्वल टू एम ए वेक्टर प्लस एन बी वेक्टर. म्हणजे इथं असं कन्सिडर केलं आपण की ए वेक्टर आणि हा बी वेक्टर आहे आणि एम आणि हे जर स्केलर असतील तर यांचं लिनियर कॉम्बिनेशन आपल्याला सी वेक्टर इक्वल टू हा तिसरा वेक्टर एम ए वेक्टर प्लस एन बी वेक्टर इज कॉल्ड द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर ए अँड बी. हे असं आपल्याला लिनियर कॉम्बिनेशन लिहिता येतं. त्यानंतर ह्या लिनियर कॉम्बिनेशन वरती एक थेरम आहे. आता थेरम बराच वेळेस परीक्षेलाही विचारला गेलेला आहे बघा. 3 वेक्टर्स ए बी अँड सी आर कोप्लेनर if and only if there exists non-zero linear combination. हे 3 वेक्टर असतील, ए वेक्टर बी वेक्टर अँड सी वेक्टर हे कोप्लेनर वेक्टर असतील. आता कोप्लेनर वेक्टर आपण गेल्या लेक्चरमध्ये बघितलं की कोप्लेनर वेक्टर कोणाला म्हणतात. मग समजा हे 3 वेक्टर असतील ए वेक्टर बी वेक्टर अँड सी वेक्टर, तर if and only if there exists non-zero linear combination xa vector plus yb vector plus zc vector equal to 0 vector with xyz is not equal to 0. हे xyz 0 नसतील. तर ह्या थेरमला प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला पहिला only if the first part assume a b and c vector are कोप्लेनर वेक्टर. फर्स्ट केस आता पहिल्या हा पार्ट मध्ये आपण कन्सिडर केलं की ए वेक्टर बी वेक्टर अँड सी वेक्टर आर कोप्लेनर. फर्स्ट केस, नाउ द फर्स्ट केस इज अराइजेस. सपोज दैट एनी टू ऑफ ए वेक्टर बी वेक्टर अँड सी वेक्टर आर कोलिनियर. हे 3 वेक्टर दिले आहेत कोप्लेनर. तर यांच्यापैकी 2 वेक्टर हे जर कोलिनियर असतील तर say a vector and b vector, therefore there exists scalar xy at least one of which is non-zero such that xa vector plus yb vector equal to 0. हे आपल्याला ह्या 2 वेक्टर कोलिनियर असतील तर त्यांच्यातलं हे लिनियर कॉम्बिनेशन लिहिता येतं. त्याच्यातला स्केलर काय आहे x आणि y. त्याच पद्धतीने दॅट इज xa वेक्टर प्लस yb वेक्टर प्लस 0c वेक्टर. वन ऑफ दीज वेक्टर्स इज नॉन झिरो इज इक्वल टू 0 वेक्टर अँड xy0 इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ xa वेक्टर प्लस yb वेक्टर प्लस zc वेक्टर इक्वल टू 0. या पद्धतीने
त्यानंतर एक केस सेकंड, नो टू वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर अँड सी वेक्टर आर कोलिनियर ॲज सी इज अ कोप्लेनर विथ ए वेक्टर अँड बी वेक्टर. म्हणजे इथं दोन वेक्टर, नो टू वेक्टर म्हणजे इथं 3 वेक्टर पैकी 2 वेक्टर हे जर कोलिनियर नसतील, ॲज सी इज अ कोप्लेनर विथ ए वेक्टर अँड बी वेक्टर. हा सी हा कोप्लेनर वेक्टर असेल ए वेक्टर आणि बी वेक्टर. तर therefore we have scalar xy such that c vector equal to xa vector plus yb vector. This is the linear combination of two vector a and b and c is a coplanar vector. मग आपल्याला इथं याचं सिम्प्लिफाय जर केलं तर हे therefore xa vector plus yb vector minus c vector equal to 0 and xy minus 1 is the required solution for xa vector plus yb vector plus zc vector equal to 0 vector. पद्धतीने आपल्याला सेकंड केस सांगता येईल. त्यानंतर इफ द पार्ट सेकंड कॉन्व्हर्सली सपोज दॅट xa vector plus yb vector plus zc vector equal to 0 vector where one of xyz is a non-zero. म्हणजे इथं तिघांपैकी एक जरी नॉन झिरो वेक्टर असेल तर आपल्याला सी वेक्टर लिहिता येईल मायनस एक्स डिवाइड बाय झेड ए वेक्टर प्लस मायनस वाय डिवाइड बाय झेड बी वेक्टर. therefore c is a coplanar with a vector and b vector. हा सी वेक्टर हा जर हा कोप्लेनर वेक्टर आहे तर कोणत्या याला येतो ए वेक्टर आणि बी वेक्टरचे. म्हणून आपल्याला म्हणता येईल की therefore a vector b vector and c vector are coplanar vector. हे आपल्याला हे शो करायचं आहे त्याच्यातलं. त्यानंतर आता इथं करोलरी आहेत. करोलरी पहिली आता हा थेरम वरनं आपल्याला रिमार्क लिहिता येतील. तर रिमार्क करोलरी आणि रिमार्क सारखेच असतात. इफ 3 वेक्टर्स a b c आर नॉट कोप्लेनर. आता हे 3 वेक्टर जर कोप्लेनर असतील तर आपल्याला त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन लिहिता येतं. सी वेक्टर इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर असं जर असेल तर त्याला आपण कोप्लेनर वेक्टर म्हणतो. आता इथं पहिल्या करोलरीमध्ये जर आपण इफ 3 वेक्टर ए बी सी आर नॉट कोप्लेनर अँड हे लिनियर कॉम्बिनेशन आहे देन एक्स इक्वल टू 0 वाय इक्वल टू 0 अँड झेड इक्वल टू 0. पहिली जर ते कोप्लेनर नसतील तर एक्स इक्वल टू 0 वाय इक्वल टू 0 आणि झेड इक्वल टू 0 असतात. सेकंड करोलरी द वेक्टर ए बी ए वेक्टर अँड बी वेक्टर आर एक्स ए वेक्टर अँड वाय बी वेक्टर आर कोप्लेनर. म्हणजे हे दोन वेक्टर ए आणि बी वेक्टर हे जर कोप्लेनर वेक्टर असतील तर त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन असं असेल फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. त्यानंतर आता नेक्स्ट पॉइंट 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. तर 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम काय असते. एनी पॉइंट इन अ प्लेन म्हणजे एखादा प्लेन घेतला आपण सपाट पृष्ठभाग घेतला आणि त्याच्यावर एक पॉइंट घेतला आपण. रिप्रेझेंट अँड ऑर्डर पेअर म्हणजे समजा एक प्लेनमध्ये एक पॉइंट घेतला आपण त्याचे ऑर्डर पेअर काय येतील ए अँड बी असं आपण घेतलेत. वेअर ए अँड बी आर डिस्टन्स विथ सुटेबल साइन ऑफ अ पॉइंट म्हणजे पी पॉइंटचं प्लेनमधील डिस्टन्स दाखवायचं असेल आपल्याला तर ते आपण ए आणि बीने दाखवू शकतो. मग इथं ए म्हणजे काय एक्स कोऑर्डिनेट्स आणि बी म्हणजे काय वाय कोऑर्डिनेट्स. म्हणून पी पॉइंटचे एक्स कोऑर्डिनेटचं डिस्टन्स हे ए आहे आणि वाय कोऑर्डिनेट्स पासूनचं डिस्टन्स हे बी आहे असं आपण रिस्पेक्टिव्हली म्हणू शकतो. बघा आता इथं राईट थंब रूल्स सांगितलेला आहे. इथं हा एक्स कोऑर्डिनेट्स हा वाय कोऑर्डिनेट्स आणि हा स्ट्रेट थंब इज इंडिकेट्स दॅट द झेड कोऑर्डिनेट्स अँड दिस इज द ओरिजिन. इज करेक्ट. सी हिअर टू लोकेट अ पॉइंट इन अ स्पेस. आता ह्या स्पेसमध्ये आता हे 3 डायमेन्शनल आहे. आता ह्या 3 डायमेन्शनल मीन्स हिअर देर आर 3 ॲक्सिस एक्स वाय अँड झेड. Suppose the point P lies in space. To locate the point in a space, 3 numbers are required. म्हणजे एक पॉइंट जर आपण या स्पेसमध्ये लोकेट केला तर आपल्याला 3 नंबर हे रिक्वायर्ड आहेत ते गरजेचे आहेत.
तर ते 3 कोणते आहेत बघा. हिअर वी नीड्स 3 कोऑर्डिनेट्स ॲक्सिस OX OY अँड OZ. हे आपल्याला गरजेचे आहेत 3 ॲक्सिस कोऑर्डिनेट ॲक्सिस. And to determine the point we need distance of it from 3 plane from by these axis. ते आपल्याला ह्या पॉइंट पासून 3 प्लेन आहेत. आता इथं बघा XOY YOZ ही प्लेन आणि तिसरी प्लेन आहे XOZ म्हणजे हे इकडची प्लेन. या प्लेन आपल्याला फॉर्म होतील. We represent any point in a space by an order triplet. आता 3 ॲक्सिस आहेत, 3 डायमेन्शनल आहेत. 2 डायमेन्शनल असलं तर आपण AB लिहितो, पण 3 डायमेन्शनल असेल तर ट्रिपलेट येईल तुमची ABC. A is the distance of X axis, B is the distance of Y axis and C is the distance of Z axis of a real number. O is the origin and 3 directed lines through O that are perpendicular to each other are the coordinate axis. आता इथं O हा जर ओरिजिन असेल तर 3 डायरेक्टेड लाईन आपल्याला O मधून काढावं लागतील आणि त्या तिघं लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. बघा मगाशी आपण जो राईट थंब रूल ज्यावेळेस आपण बघितला त्यावेळेस तिथं O पॉइंट ओरिजिन मधून आपण 3 लाईन काढलेल्या आहेत डायरेक्टेड लाईन आणि त्या तिघं डायरेक्टेड लाईन ह्या परपेंडिक्युलर असतात एकमेकांना. ते जे फॉर्म होतो त्याला आपण कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणतो. मग 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम्स काय असतात बघा. आता इथं हा X ॲक्सिस आहे, हा Y ॲक्सिस आहे आणि हा Z ॲक्सिस आहे. आता इथं XOY हे एक प्लेन आहे, त्यानंतर दुसरं YZ प्लेन आणि दिस इज XZ प्लेन आहे. मग याच्यामध्ये लेबल देम X ॲक्सिस XOX डॅश, Y ॲक्सिस YOY डॅश आणि Z ॲक्सिस काय येणार आहे ZOZ डॅश असे येणार आहेत त्यांचे, म्हणजे निगेटिव्ह ॲक्सिस ते. The direction of Z axis is determined by right hand thumb rule. म्हणजे ह्या Z ॲक्सिसची डायरेक्शन आपल्याला डिटरमाइन करायची असेल तर राईट हँड रूल वापरावा लागेल. When you hold your right hand so that the finger curve through from the positive X axis toward the positive Y axis. ते ज्यावेळेस आपण ह्या Y ॲक्सिस जवळ राईट हँड घेतला तर ज्या कर्व फिंगर येतील त्या कर्व फिंगर म्हणजे काय पॉझिटिव्ह X ॲक्सिस आणि पॉझिटिव्ह Y ॲक्सिस येतील. युअर थंब पॉइंट्स अलॉंग द पॉझिटिव्ह Z ॲक्सिस. म्हणजे इथं जर आपण उजवा हात घेतला तर उजव्या हातात जर आपण Z कोऑर्डिनेट्स ही OZ लाईन जर धरली आता डायरेक्टेड लाईन तर आपले कर्व फिंगर जे असतात ते पॉझिटिव्ह X ॲक्सिस आणि पॉझिटिव्ह Y ॲक्सिसला येतात आणि थंबची डायरेक्शन ही पॉझिटिव्ह Z ॲक्सिसचे आहेत. ॲज शोन इन द फिगर म्हणजे या फिगरमध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर एक कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉइंट इन अ स्पेस. आता स्पेसमध्ये कोऑर्डिनेट्स लिहायचे आहेत आपल्याला 3 डायमेन्शनलमध्ये. लेट P बी अ पॉइंट इन अ स्पेस म्हणजे P हा पॉइंट स्पेसमध्ये आहे. मग ड्रॉ परपेंडिक्युलर. बघा आता P हा पॉइंट जर स्पेसमध्ये असेल तर आपल्याला लाईन ड्रॉ करावं लागतील. तर त्या लाईन कशा ड्रॉ करायच्या बघा. आता इथं एक आपण कन्सिडर केला की हा P पॉइंट हा XYZ या स्पेसमध्ये आहे. तर हा स्पेसमध्ये जर असेल तर ड्रॉ द परपेंडिक्युलर लाईन PL PM अँड PN टू P. ह्या P मधून X ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकायचा, Y ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकायचा आणि Z ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकायचा. हे असं आपल्याला हे परपेंडिक्युलर काढता येतील. कोणत्या पॉईंटमधून P पॉईंटमधून. मग कोणकोणत्या येतील तिथं XY प्लेन, YZ प्लेन आणि ZX प्लेन यांच्यामध्ये पॉईंट येतील. बघा L पॉईंट हा XY प्लेनमध्ये, M पॉईंट हा YZ प्लेनमध्ये आणि N पॉईंट हा XZ प्लेनमध्ये येतील. अशा पद्धतीने रिस्पेक्टिव्हली असतात. When the point L, M आणि N are fit of perpendicular in XY, YZ and XZ किंवा ZX plane respectively.
पॉइंट एक्स वाय झेड. आता पी चे पॉइंट जर एक्स वाय झेड असतील, एक्स वाय झेड्स आर एक्स इज ए एक्स कोऑर्डिनेट्स, वाय इज ए वाय कोऑर्डिनेट्स आणि झेड इज ए झेड कोऑर्डिनेट्स रिस्पेक्टिव्हली. थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम्स यांच्यामध्ये आपल्याला coordinates of points on a coordinate axis, point on x axis, y axis and z axis have coordinates given by. आता त्याचे coordinates लिहायचे आहेत आपल्याला. मग a पॉइंट असेल तर त्याचे coordinates x is 0, x 0, y 0, z is 0. b असेल तर y is present, x and z is absent. c पॉइंट असेल तर z is present आणि x आणि y हे absent असतील. Coordinates of point in a coordinate plane, point in a xy plane, yz plane and zx planes are given. EL चे coordinates. आता हा EL पॉइंट XY प्लेन मध्ये आहे म्हणून z coordinates हा absent असतो. z coordinates z axis चे इक्वेशन 0. P हा पॉइंट कुठे आहे? हा YZ प्लेन मध्ये आहे म्हणून इथं एक्स कोऑर्डिनेट्स किंवा एक्स ॲक्सिसचे इक्वेशन 0 आहे. सी हा पॉइंट झेड एक्स प्लेन मध्ये आहे म्हणून वाय कोऑर्डिनेट्स हा 0 आहे रिस्पेक्टिव्हली. डिस्टन्स ऑफ ए पॉइंट पी एक्स वाय झेड फ्रॉम कोऑर्डिनेट प्लेन. मग आता ह्या पी पॉइंटचं कोऑर्डिनेट प्लेन पासून डिस्टन्स फाइंड करायचं आहे. मग डिस्टन्स फाइंड करत असताना पहिल्यांदा काय, डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम एक्स वाय प्लेन. एक्स वाय प्लेन पासून पीचं डिस्टन्स फाइंड करायचं आपल्याला, तर ते काय येणार आहे? पीएल. पीएल येईल ना ते, पीएल इक्वल टू झेड. डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम वाय झेड प्लेन पीएम इक्वल टू एक्स आणि डिस्टन्स ऑफ ए पी फ्रॉम वाय झेड एक्स झेड प्लेन इज पीएन इक्वल टू वाय mod of y. There this mod of y or the distance of p should be positive. That is why we take here x y z in mod. The distance of any point from origin. आता origin पासून प्रत्येक पॉइंटचं डिस्टन्स काढायचं. डिस्टन्स ऑफ p किती आहे origin पासून? x y z ॲक्सिस x y z. फ्रॉम द origin 0 0. फ्रॉम फिगर लेंथ ऑफ OP. आता फिगर मध्ये जर बघितलं तुम्ही तर फिगर तुम्हाला हे दिसेल बघा इथं. ह्या फिगर मध्ये आपल्याला काय काढायचं आहे? लेंथ ऑफ OP काढायचं आहे. तर लेंथ ऑफ OP काढत असताना आता O चे कोऑर्डिनेट 0 0 आहेत, P चे कोऑर्डिनेट x y z आहेत. तर आपल्याला लेंथ ऑफ OP काढायचं असेल तर डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. OP लेंथ ऑफ OP इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ OL स्क्वेअर प्लस LP स्क्वेअर असं घ्यावं लागेल. देअरफॉर OLP इज अ राईट अँगल. हा OLP हा राईट अँगल आहे म्हणून आपल्याला OP काढायचा असेल. दीज आर हायपोटेन्यूज. OP इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ OL स्क्वेअर प्लस LP स्क्वेअर हे काढावं लागेल. मग OL म्हणजे काय आहे इथं? OL इज अ OL काढायचं असेल तर OA व्हेक्टर OA स्क्वेअर रूट ऑफ OA स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर प्लस LP स्क्वेअर. मग OA स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर. OB सुद्धा त्याच पद्धतीने इथं बघा आता हा OB प्लस OC स्क्वेअर आणि OA स्क्वेअर आणि OB स्क्वेअर याचं डिस्टन्स काय आहे ओरिजिन पासून? OA x, OB y आणि OC z आहे म्हणून इथं आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर दिस इज द लेंथ ऑफ OP. ही लेंथ ऑफ OP काढता येईल आपल्याला. त्यानंतर हे बेसिक वेक्टर्स. या बेसिक वेक्टरमध्ये कंपोनंट ऑफ वेक्टर हे घेऊ आपण. टेक द पॉइंट A, B अँड C. म्हणजे A पॉइंट हा x ॲक्सिसवर, B पॉइंट हा y ॲक्सिसवर आणि C पॉइंट हा z ॲक्सिसवर. किती डिस्टन्सवर येतो? 1 युनिट डिस्टन्सवर आहे ऑन द एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली. हा एक्स ॲक्सिसवर कोणता पॉइंट आहे? इथं वाय ॲक्सिसवर A पॉइंट दाखवलेला आहे. इथं एक्स ॲक्सिसवर C पॉइंट दाखवलेला आहे आणि झेड ॲक्सिसवर B पॉइंट दाखवलेला आहे. इथं उलट दाखवलेलं आहे म्हणजे फिगरमध्ये चूक झालेली आहे. तर OX ॲक्सिसवर A पॉइंट, OY ॲक्सिसवर B पॉइंट आणि OZ ॲक्सिसवर C पॉइंट
म्हणून त्यांचे कोऑर्डिनेट्स असे येतील. हे युनिट डिस्टन्स आहेत. आणि इथं बघा OA ॲक्सिस अलॉंग युनिट वेक्टर I, OY ॲक्सिस अलॉंग युनिट वेक्टर J आणि OZ ॲक्सिस अलॉंग युनिट वेक्टर K हे आपण घेतलेले आहे. देन लेंथ ऑफ OA ही लेंथ ऑफ OA काढायची. देअरफॉर द मॅग्निट्यूड ऑफ OA वेक्टर, आता OA हा एक्स ॲक्सिसवर, मॅग्निट्यूड ऑफ OB वेक्टर आणि मॅग्निट्यूड ऑफ OC वेक्टर इक्वल टू 1, म्हणजे हे युनिट घेतलेले आहेत. मॅग्निट्यूड काय आहे? 1 आहे. मध्ये वेक्टर OA वेक्टर, OB वेक्टर, OC वेक्टर each having magnitude 1 is called unit vector along axis XYZ respectively. बघा मगाशीच सांगितलं मी, OA वेक्टर, OB वेक्टर आणि OC वेक्टर यांची मॅग्निट्यूड ही 1 कन्सिडर केली आपण. देअरफॉर दीज आर युनिट वेक्टर्स along x axis, y axis and z axis respectively. बघा ह्या पद्धतीने सुद्धा तीच फिगर दाखवलेली आहे. फक्त इथं x ॲक्सिस वर A पॉइंट घ्यायचा, OY ॲक्सिस वर B पॉइंट आणि OZ ॲक्सिस वर C पॉइंट घ्यायचा. These vectors are denoted by I, J, K respectively and also called standard basic vector or standard unit vector. बघा आता स्टँडर्ड युनिट वेक्टर कोणते घेतलेत आपण इथं. एक्स ॲक्सिस वर I युनिट वेक्टर, वाय ॲक्सिस वर J युनिट वेक्टर आणि Z ॲक्सिस वर K युनिट वेक्टर. हे जे वेक्टर आहेत युनिट वेक्टर यांना स्टँडर्ड बेसिक वेक्टर किंवा स्टँडर्ड युनिट वेक्टर म्हणतात. कारण का आपण कन्सिडर केलं होतं सुरुवातीला OA वेक्टर, OB वेक्टर अँड OC वेक्टर आर द युनिट वेक्टर. हे युनिट वेक्टर त्यांची मॅग्निट्यूड 1 आहे. म्हणून इथं 1 न दाखवता काय दाखवले आपण? लेटर दाखवलेत I, J, K. हे याला बेसिक, स्टँडर्ड बेसिक किंवा स्टँडर्ड युनिट वेक्टर म्हणतात. एनी वेक्टर अलॉंग x ॲक्सिस इज अ स्केलर मल्टिपल ऑफ युनिट वेक्टर I, along y axis is a scalar multiple of J and along Z axis is a scalar multiple of K. म्हणजे इथं ह्या समजा ह्या OX ॲक्सिसचा अलॉंग A वेक्टर असेल तर त्याला स्केलरने कशाला मल्टिप्लाय करायचा? I हा स्केलर आहे म्हणून AI हा झाला. B वेक्टर असेल तर BJ, C वेक्टर असेल तर CJ म्हणजे CK, जे IJK हे स्केलर आहेत त्याने मल्टिप्लाय करायचं व्हेक्टरला. समजा अलॉंग एक्स ॲक्सिस असेल, वाय ॲक्सिस असेल आणि झेड ॲक्सिस असेल तर. त्यानंतर फोर्थ थेरम, इफ ABC आर 3 नॉन कोप्लेनर व्हेक्टर, म्हणजे ते कोप्लेनर नाहीत, then any vector R in a space can be uniquely expressed as a linear combination of ABC vector. प्रूफ द्यायचं असेल तर A be the point in a space, take the vector A, B, C and R so that A becomes their initial point. Let AP vector equal to R vector. बघा आता इथं AP वेक्टर दिलेला हा P पॉइंट हा स्पेस मध्ये आहे आणि त्याच्या अलॉंग पोझिशन वेक्टर घेतलेला आहे, इथं R वेक्टर घेतलेला आहे. चला का इथं मग हा स्पेस मध्ये असेल तर त्या पॉइंट पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केलेले आहेत प्रत्येक ॲक्सिस वरती आणि हा पॅरलो पाईप तयार झालेला आहे. म्हणून AP वेक्टर इक्वल टू R वेक्टर आहे. If as A, B, C are non-coplanar vector, they determine 3 distinct planes intersecting at a point A. ह्या A पॉइंटला 3 distinct planes are intersecting here. Through the point P, draw the plane parallel to the plane formed by the vector BC. P पॉइंट पासून प्लेन फाइंड करायचा आणि तिथं BC वेक्टर फॉर्म होतील. This plane intersects the line containing A vector as the point B. Similarly, draw the other plane and complete the parallelepiped. Now AB vector equal and A vectors are collinear. हे AB वेक्टर आणि A वेक्टर हे कोलिनियर असतील तर एकमेकांचे स्केलर मल्टिपल असतात. इफ आता बघा आपण डेफिनेशन मध्ये बघितलं होतं की 2 वेक्टर्स आर कोलिनियर, देन these 2 वेक्टर्स आर स्केलर मल्टिपल ऑफ अदर. म्हणजे ह्या AB वेक्टरचा स्केलर मल्टिपल काय राहणार आहे? A वेक्टर राहणार आहे. म्हणून बघा AB वेक्टर इक्वल टू X A वेक्टर, X इज अ स्केलर. त्यानंतर आहे
Similarly, we have AQ vector असेल तर YB vector and AS vector is ZC vector where X, Y, Z's are scalar. Also by triangle law of addition of vector, बघा ट्रायंगलचा लॉ आपण बघितलेला होता. मग AP vector equal to AC vector plus CP vector in a triangle ACP, या ACP मध्ये आपल्याला घेता येईल. मग AP वेक्टर या पद्धतीने घेतला आहे ट्रायंगल मध्ये. AP वेक्टर फाइंड केलेला आहे म्हणून R वेक्टर इक्वल टू XA वेक्टर प्लस YB वेक्टर प्लस ZC वेक्टर सिन्स AQ इक्वल टू BC वेक्टर and AS वेक्टर इक्वल टू CP वेक्टर. Therefore AB वेक्टर इक्वल टू XA वेक्टर where X is a scalar. तर हा AB वेक्टर हा A वेक्टर असेल तर एक दोघं कोलिनियर असतील तर ते स्केलर मल्टिपल असतात. Therefore, any vectors R in a space can be expressed as a linear combination of X, Y, Z, A, B, C. तर या पद्धतीने आपलं लिनियर कॉम्बिनेशन आहे. मग युनिकनेस काय आहे? सपोज R इज अ वेक्टर इक्वल टू x1 A वेक्टर प्लस 2B वेक्टर प्लस x3 C वेक्टर and also R वेक्टर इक्वल टू y1 A वेक्टर प्लस y2 B वेक्टर y3 C वेक्टर for some scalar x1 x2 x3 and y1 y2 y3. Subtracting one expression फ्रॉम द अदर, म्हणजे एकामधून दुसरं सबट्रॅक्ट करायचं. तर आपल्याला या याच्यामधून हे सबट्रॅक्ट करायचं. आर आणि आर हा 0 होऊन जाईल. x1 मायनस y1 ए वेक्टर प्लस x2 मायनस y2 बी वेक्टर प्लस x3 मायनस y3 सी वेक्टर इक्वल टू 0 वेक्टर. As A, B, C are non-coplanar, we must have x1 minus y1, x2 minus y2 equal to x3 minus y3 to 0 vector. That is x1 equal to y1, x2 equal to y2 and x3 equal to y3 are required. त्यानंतर हे पोझिशन वेक्टर ऑफ ए पॉइंट P in xy in space. Consider a point P in a space having coordinates x, y, z with respect to the origin. ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स आणि हे P चे कोऑर्डिनेट्स आहेत. म्हणून यांचे पोझिशन वेक्टर लिहायचे. बघा आता इथं हा स्पेस मध्ये पॉइंट आहे आणि हा ओरिजिन आहे. तर ह्या ओपीचा लिनियर कॉम्बिनेशन काय लिहिता येईल? एक्स आय वेक्टर प्लस वाय जे वेक्टर प्लस झेड के युनिट वेक्टर. Then the vector OP having 0 origin and P is a initial and terminal point respectively is called position vector of a point P with respect to origin. हा पोझिशन वेक्टर आहे त्याच्यावर रिलेटेड पॉइंट P. Let P x y z be the point in a space. OA equal to PM equal to x, OB equal to PN equal to y, OC equal to PL equal to z. A equal to हा A पॉइंट x ॲक्सिसवर आहे, B हा y ॲक्सिसवर आहे आणि C हा z ॲक्सिसवर आहे म्हणून त्यांचे कोऑर्डिनेट्स आहेत. Let IJK be the unit vector along positive direction of x axis, y axis and z axis. हे जर युनिट वेक्टर हे पॉझिटिव्ह डायरेक्शनला आहेत असं कन्सिडर केलं आपण तर आपल्याला लिहिता येईल OA वेक्टर इक्वल टू XI, OB वेक्टर इक्वल टू YJ आणि OC वेक्टर इक्वल टू ZK. Therefore, OP is a position vector of a point P in a space with respect to the origin. जे OP वेक्टर याचा पोझिशन वेक्टर घ्यायचा असेल तर तो आपल्याला ह्या फॉर्म्युल्याने घेता येईल. रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर ओपी इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर IJK. मग IJK मध्ये द्यायचं असेल तर इन अ ट्रायंगल OLP. आता ह्या OLP ट्रायंगल मध्ये आपल्याला करता येईल. बघा इथं आता हा OLP हा जर ट्रायंगल असेल तर याच्यामध्ये आपल्याला काय लिहिता येईल? OP वेक्टर इक्वल टू OL वेक्टर प्लस PL वेक्टर किंवा LP वेक्टर. मग OP वेक्टर काढायचं आहे आपल्याला तर OA वेक्टर प्लस AL वेक्टर प्लस LP वेक्टर. मग OP वेक्टर इक्वल टू OA वेक्टर OB वेक्टर आणि OC वेक्टर. मग OA OB आणि OC वेक्टर हे आपण काढलेले आहेत. OP वेक्टर इक्वल टू XI वेक्टर प्लस YJ प्लस ZK युनिट वेक्टर. याला इक्वेशन फर्स्ट म्हणायचं. मग मॅग्निट्यूड ऑफ OP वेक्टर याची मॅग्निट्यूड काढायची म्हणजेच काय होणार आहे बघा इथं स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर म्हणजे लेंथ ऑफ OP काढायची आणि त्याची मॅग्निट्यूड घेतली तर IJK युनिट वेक्टर आहेत म्हणून त्यांचं स्क्वेअर रूट हे 1च आहे म्हणून मॅग्निट्यूड ऑफ OP
इज द स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याला पुढे पोझिशन वेक्टर काय असतात ते काढता येतात. त्यानंतर एक कंपोनंट ऑफ आर, आरचे कंपोनंट घ्यायचे आहेत. आता आर हा पोझिशन वेक्टर आहे. पॉइंट ओ पी वरती हा आर हा पोझिशन वेक्टर आहे. बघा, इफ आर इज अ पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट पी विथ रिस्पेक्ट टू ओ, then r vector equal to xi plus yj plus zk. In this representation, xyz's are called as component of r along ox, oy and oz. Note, any vector in a space is unique linear combination of ijk. Some others represent vector या पद्धतीने काही रिप्रेझेंट करतात वेक्टर युजिंग अँगल ब्रॅकेट्स. त्या ह्या ब्रॅकेट्सने रिप्रेझेंट, बघा ह्या पद्धतीने ह्या अँगल ब्रॅकेटने ज्यावेळेस रिप्रेझेंट करतात तेच हे इथं आर वेक्टर इक्वल टू एक्स आय युनिट वेक्टर प्लस वाय जे प्लस झेड केली फ्रॉम द पॉइंट एक्स वाय झेड. नोट हे मग इथं इफ ए वेक्टर इक्वल टू बी वेक्टर दिलेला आहे आणि ए वेक्टर इक्वल टू बी वेक्टर असतील. आता हे दोन वेक्टर जर इक्वल असतील तर त्यांचे आय जे के चे कोएफिशिएंट सुद्धा इक्वल असतात. ए1 इक्वल टू बी1, ए2 इक्वल टू बी2 आणि टू बी हे इक्वल असतात. त्यानंतर सेकंड, इफ ए वेक्टर अँड बी वेक्टर्स देन ए वेक्टर प्लस बी वेक्टर दोघांची बेरीज केली तर काय होणार आहे, आयचे कोएफिशिएंट इक्वेट करायचे. बघा इथं आयचा कोएफिशिएंट काय, a1i a2j प्लस a3k, b1i प्लस b2j प्लस b3k या पद्धतीने. मग ए वेक्टर प्लस बी वेक्टर असेल तर दोघांचं ॲडिशन करायचे आणि आय जे के चे इक्वल आय जे के चे इक्वेट करायचे आणि त्यांच्यातून आय जे के कॉमन काढायचा, म्हणजे सेम युनिट वेक्टर असतील तर त्यांची ॲडिशन करायची. तिसरा, इफ के इज एनी स्केलर देन, आता हा ए के हा जर स्केलर असेल तर आपण ह्या ए वेक्टरला जर मल्टिप्लाय केला तर के ए वेक्टर इक्वल टू ह्या पूर्ण याला मल्टिप्लाय होतो. बघा ह्या पद्धतीने. ऑल्सो इफ बी वेक्टर अँड ए वेक्टर आर कोलिनियर देन, आता इथं बी वेक्टर आणि ए वेक्टर हे जर कोलिनियर असतील देन दी कोइफिशियंट ऑफ आय जे के आर इन प्रपोर्शनल, म्हणजे ते एकमेकांचे प्रपोर्शनल असतात. b1 डिवाइड बाय a1 इक्वल टू b2 डिवाइड बाय a2 इक्वल टू b डिवाइड बाय b3 इक्वल b3 डिवाइड बाय a3. हा b4 झाला आहे, इथं a3 आहे इक्वल टू k. इफ a इज अ युनिट वेक्टर अलॉंग द नॉन झिरो वेक्टर ए वेक्टर इन स्पेस देन, आता हा युनिट वेक्टर काढायचा आपल्याला ए वेक्टर. मग ए युनिट वेक्टर इक्वल टू ए वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर. बघा, ए वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर. मग ए वेक्टर दिलेला आहे त्याची मॅग्निट्यूड काढायची असेल तर a1 स्क्वेअर प्लस b1 a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर. हे आय जे के हे युनिट वेक्टर आहेत म्हणून ते 1 येतील. त्यानंतर हे कोलिनियरिटी ऑफ 3 पॉइंट्स. कोलिनियरिटी काय असते 3 पॉइंट? 3 पॉइंट्स, 3 डिस्टिंक्ट पॉइंट, हे 3 भिन्न बिंदू आहेत. A, B and C are with position vector A vector, B vector and C vector respectively. Then are collinear if and only if there exist 3 non-zero scalar x, y, z such that हे त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन आहे म्हणून हे कोलिनियरिटी x प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 0. त्यानंतर हे कोप्लेनॅरिटी, कोलिनियरिटी आणि कोप्लेनॅरिटी. फॉर 4 डिस्टिंक्ट पॉइंट A, B, C and D, नो 3 ऑफ विच आर कोलिनियर, म्हणजे हे 4 पैकी 3 पॉइंट हे कोलिनियर जर नसतील तर विथ पोझिशन वेक्टर ए बी सी अँड डी वेक्टर रिस्पेक्टिव्हली आर कोप्लेनर इफ अँड ओनली इफ देर एक्झिस्ट 4 स्केलर एक्स वाय झेड डब्ल्यू नॉट ऑल झिरो सच दॅट हे लिनियर कॉम्बिनेशन आहे म्हणून वेअर एक्स वाय झेड प्लस डब्ल्यू इक्वल टू 0 आहे. त्यानंतर लिनियर इंडिपेंडंट वेक्टर, अ सेट ऑफ नॉन झिरो वेक्टर ए बी सी इज सेड टू बी लिनियरली डिपेंडंट इफ देर एक्झिस्ट स्केलर एक्स वाय झेड नॉट ऑल झिरो सच दॅट लिनियर कॉम्बिनेशन ऑफ 3 वेक्टर्स सच दॅट ए बी सी आर कोप्लेनर वेक्टर. म्हणजे हे लिनियर डिपेंडंट वेक्टर असतील तर त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन वेक्टरचं आल्यावर लिनियर कॉम्बिनेशन घेतलं तर ते 3 वेक्टर हे कोप्लेनर वेक्टर असतात.
त्यानंतर आहे लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर. अ सेट ऑफ नॉन झिरो वेक्टर ए बी सी आर सेट टू बी लिनियरली इंडिपेंडंट इफ लिनियर कॉम्बिनेशन इज इक्वल. इथं कोप्लेनर आहेत आणि इथं काय ते स्केलर हे इक्वल आहेत. एक्स इक्वल टू वाय इक्वल टू झेड इक्वल टू 0. सच वेक्टर ए बी अँड सी आर नॉन कोप्लेनर. म्हणून इथं हे लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर मध्ये हे नॉन कोप्लेनर वेक्टर आहेत.